लाईफ पण कलरलेस आहे आणि राखी पण कलरलेस आहे. रिअलाइज झालं की माझी लाईफ किती कलरलेस झाली. म्हणजे हॅलो गाईज, तर आज मी गेले होते राखीची शॉपिंग करायला, म्हणजे राखी आणायला. आणि आज जेव्हा मी राखी घेत होते तेव्हा मला जस्ट रिअलाइज झालं की माझी लाईफ किती कलरलेस झाली. म्हणजे ह्या कलर्सची मी राखी घेतलीये. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा अशी लाईफ किती कलरफुल, म्हणजे लाईफ म्हणजे असं आपल्याला सगळं कसं असं कलरफुल कलरफुल आवडायचं. आणि आता डे बाय डे आपल्याला असं पेस्टल कलर्स आवडायला लागले, लाईट लाईट कलर्स आवडायला लागले. कपड्यांमध्ये पण आपल्याला आता असे डार्क बटबटे कलर आवडत नाहीत, आपल्याला असेच पेस्टल कलर्सच आवडतात. पण त्यासोबत मला आता असं रिअलाइज झालं की यासोबत लाईफच किती कलरलेस व्हायला लागली, म्हणजे काही कलरच नाहीत राहिले. जसं की हा पिंक आणि व्हाईट आहे, हा पण असं थोडासा ऑफ व्हाईट आणि व्हाईट आहे. हा कलरच दिसत नसेल जे मी चूज केले, म्हणजे हा दिसतच नसेल कारण हा व्हाईट कलर आहे. आणि लिटरली सगळ्या व्हाईट कलरच्या राखी मी घेतल्यात, कारण मला रेड, ऑरेंज, पिंक, अजून लक्षात पण नाही कुठले कुठले कलर, हे कलर्सच आवडत नव्हते. आणि आणि ह्या दोन राखीच लाईट कलरचे, पेस्टल कलर्सची थीम येत येत माहितीच नाही की लाईफ कधी कलरलेस होऊन गेली आणि हे वाले कलर्स आपल्याला आवडायला लागले. म्हणजे आठवते तुम्हाला की लहान असतानाची लाईफ किती कलरफुल होती, म्हणजे इतके सगळे कलर्स होते लाईफ मध्ये. पण लाईफ पण कलरलेस आहे आणि राखी पण कलरलेस आहे. तुम्ही पण तुमच्या भावाला किंवा बहिणीला बांधायला रक्षाबंधनला कोणती राखी घेतली नक्की कमेंट करा. बाय.